गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर म्हणजे तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आता मी उभा आहे डीलर रोडचा राजा, माझ्या मागे पाहाल हा बघा डीलर रोडचा राजा आहे, राजा झाड यांची मूर्ती आहे, अप्रतिम अशी मूर्ती बघा। तर मंडळी आता याच शिवशक्ती बिल्डिंग मध्ये डीलर रोड राजाचे इथे शिवशक्ती बिल्डिंग आहे, तिथे सी विंग मध्ये आता आपण गणपतीचं दर्शन घेणार आहोत। तर तिथे गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि तिथला देखावा बघणार आहोत। देखावा बघा, अप्रतिम असा देखावा आहे, चला तर पाहूया। तर आता आलो आहे शिवशक्ती बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावरती। अरे वा, हा हा मुलाखत असा अप्रतिम असा रायगड साकारलेला आहे आणि हा समोर तो परिवार आहे आणि हे दरवर्षी दिवाळीत किल्ले बनवतात। आम्ही आलो होतो इथे, दिवाळीत किल्ला बनवला होता जयने। कोणता किल्ला बनवता जय? सिंधुदुर्ग किल्ला बनवला होता, अप्रतिम असा बनवला होता
आता हा 12वीला आहे, पण हा लहानपणापासून किल्ला बनवत आहे. सोबत त्याला आई मदत करते आणि सोबत मामा आहे, तो मामाही मदत करतो. आणि ह्या वर्षी यांनी रायगड साकारला आहे. तर रायगड साकारला आहे, तर त्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी कविता पाटील. आम्ही गणपती सजावटीच्या मार्फत आम्ही काही ना काही संदेश देतच असतो. तर यावर्षी आम्ही किल्ला बनवण्याचं कारण म्हणजे महाराजांनी 54 वर्ष झालेले हे किल्ले ते आता त्यांची दुर्दशा झालेली आहे. कित्येक काही ठिकाणी पडझड झालेली आहे. मग लाखो कोटी रुपये आपण स्मारकाला घालण्यापेक्षा शासनाने गड किल्ल्यांकडे लक्ष द्यावे. कारण की जर गड किल्लेच नाही राहिले तर महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत आपण कसा पोहोचवू, कसं कळणार महाराजांचा इतिहास, त्यांची शौर्य गाथा हे पुढच्या पिढीपर्यंत कसं पोहोचणार, यासाठी आम्ही हा गड किल्ला यावर्षी. म्हणजे त्यांचा मामा आहे, त्यांच्या मामालाही खरंच त्यांच्याकडे एक संकल्पना पण होती ती त्यांना साकारायची होती इथे, की ज्या किल्ल्यावरती बॉटल्स होतात वगैरे, पण छोट्याशा जागेमुळे आणि त्या ह्याच्यामध्ये जमलं नाही. पण तुम्हाला काय साकारायचं होतं आणि कसं हे करायचं होतं? मला साकारायचं होतं की जे आपण बिस्लरीचे बॉटल्स असतात किंवा आपले प्लॅस्टिकच्या जे काय असेल ते प्लॅस्टिकचे, तर आता गड किल्ल्यावरती तुम्ही आपण जातो म्हणजे त्याच्यासाठी त्या ट्रॅकिंगला, तर त्याच्यावेळी आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल की बॉटल्स चिघडलेले असतात. तर जेणेकरून की आपण शक्यता करून की ते बॉटल्स किंवा पिशव्या तर जास्त करून आपण आपल्याच बॅगेतून रिटर्न आपण घेऊन आलो म्हणजे खालीपर्यंत आणि गड किल्ल्यावर कचरा होणार नाही. हे जरा माध्यमातून तुम्हाला संदेश जरा पोचवायचा होता, म्हणजे आपले गड किल्ले पण पुष्कळ राहतात. म्हणजे जेणेकरून शासनाची जबाबदारी नाही, ती जबाबदारी आपली आहे की गड किल्ला आपण कसा स्वच्छ ठेवावा. आणि खरंच ही गडप्रेमी आहेत ते सर्व. गणपती ते दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करत असतात. गेल्या वर्षी बिडवी चाळाचा देखावा सादर केला होता आणि गेल्या वर्षी त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दुसरा नंबर आला होता. तुमचा दुसरा नंबर आला होता. हे पहा, तर त्यांचा सत्कारही केला होता, दुसरा नंबर आला होता. तर असा हा परिवार आहे जो आपल्या देखावामार्फत संदेश देत असतो आणि हा छोट्याशा जागेत हा देखावा करत असतो. खरंच कौतुकास्पद आहे. तर माझ्यासोबत रुपेशही आहे, तो इतिहासप्रेमी आहे. रुपेश, काय सांगाल? सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या जयच्या घरी आहोत आणि जय पालव हे परिवार अक्षरशः इतिहासाला वाहून घेतलेलं परिवार आहे आणि कलाकारांचं परिवार आहे. आणि या कलाकारीच्या अदाकारीतून प्रत्येक वेळेला गणेशोत्सव असतो किंवा कुठलाही ओकेशनल सीझन असतो, कलाकारीच्या माध्यमातून हे परिवार आपली कला आणि कलाच्या माध्यमातून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असतो. यंदा गणेशोत्सवामध्ये त्यांनी दुर्गराज रायगड या ठिकाणी साकार केलेला आहे आणि रायगडाच्या माध्यमातून त्यांनी जो आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण दुर्गेश्वर रायगड हे मानाचं स्थान आहे आपल्या सर्व इतिहासप्रेमीच्या हृदयामध्ये आणि त्यांनी हा रायगड किल्ला साकारताना त्यांच्या मागच्या मनातली हेतू हा खूप सुंदर होता की जसं गडदुर्ग संवर्धनाचं कार्य हे जसं महाराष्ट्र शासनाचं आहे, पुरातत्व विभागाचं आहे, तसंच ते कार्य ह्या गडदुर्गांवर येणाऱ्या इतिहासप्रेमींचं आहे, गडदुर्गांवर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्व लोकांचाही आहे. त्याच्यामुळे पालव कुटुंबाकडून इथे हा कन्सेप्ट आहे की तुम्ही गडदुर्गांवर नक्की जा, कारण या गडदुर्गांच्या माध्यमातून एक इतिहास अख्खा आपल्याशी बोलतो. परंतु असं असताना ह्या गडदुर्गांचं संवर्धन आणि या गडदुर्गांचं सुशोभीकरण राखण्याचं कार्यही, स्वच्छताकरण राखण्याचं कार्यही आपल्या इतिहासप्रेमी लोकांचंच आहे. आणि म्हणून हा संदेश त्यांनी देण्यासाठी हा दुर्गराज रायगड या ठिकाणी साकारला आहे. मी विशेष सांगतो जयचं. जय इकडे. मागच्या वर्षी तो रायगडला गेलेला, मला असं कळलं रायगडला गेला आणि रायगडवरनं उतरताना त्याने तिकडचा कचरा गोळा केला आणि त्या कचऱ्यातून दिवाळीतला किल्ला साकारला. म्हणजे फक्त किल्ल्यांवर जाऊन गडकोट दुर्गांचं पावित्र्य जपलं नाही, परंतु तो कचरा इथे आणून त्या कचऱ्यातून एक सुंदर असा किल्ला निर्माण करून इथं दिवाळीच्या कालखंडामध्ये एक वेगळा समाज प्रबोधनात्मक संदेश त्यांना दिला. खरंच अशा सर्व लोकांमुळेच आपले गडदुर्ग संवर्धनाचं कार्य प्रगतिशील आहे आणि आपला इतिहास संवर्धनशील आहे.
धन्यवाद. तुम्ही सर्वांनी जरा हटके यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण का मिलिंद खोत हे अशा पद्धतीच्या व्हिडिओ तुमच्यासमोर आणत असतात. आणि नक्कीच आज जयचा गणपतीचा आज विसर्जन आहे, परंतु संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी या आणि त्यांची हातातून त्यांच्या पुतळ्यातून साकार झालेला दुर्गेश्वर किल्ले रायगड नक्की बघा. धन्यवाद. धन्यवाद.